महायुतीचे सर्वच नगरसेवक आज कोकण भवन या ठिकाणी त्या ठिकाणी गटनोंदणीसाठी जाणार आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी अमय घोले जे आहेत शिवसेनेचे नगरसेवक, यांचं नाव हे सध्या गटनेता म्हणून चर्चेत आहेत। अमयजी, नेमकी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आज त्या ठिकाणी गटनोंदणीसाठी जाणार आहेत, मात्र मागील अनेक दिवसांपासून ज्या चर्चा सुरू होत्या की शिवसेनेला काय मिळणार, भाजपला कुठली पदं मिळणार, याबाबत आता सुसंगती झालेली आहे का? स्पष्टपणे मी नेहमीप्रमाणे सांगितलं होतं की जे दोन नेते ठरवतील, पक्षाचे जे नेतृत्व ठरवेल त्या गोष्टी इकडे होतील आणि जसा आदेश येईल त्या आदेशाचं पालन आम्ही सगळे कार्यकर्ते करणार, याच्यावरती आजही आम्ही ठाम आहोत। दुसरीकडे गटनेता पद म्हणून तुमच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे। आपल्याकडे नांडगा अनुभव आहे, शिवसेनेचा तरुण चेहरा म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं। काय नेमकं पक्षाकडनं तशा काही सूचना आल्यात आपल्याला? अजून तरी सूचना नाही आहेत, पण पक्ष जो काही एक जबाबदारी देईल त्या जबाबदारीला नक्कीच पूर्ण न्याय देण्याचा मी एक प्रयत्न करीन। दुसरीकडे अमयजी, एक प्रश्न हा देखील उपस्थित केला जात होता की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हा मिळून एक गट स्थापन केला जाईल, जेणेकरून ज्या समित्या आहेत त्यामध्ये बहुमत निर्माण होईल। मात्र आता शिवसेना स्वतंत्र गटनोंदणी करणार आणि भारतीय जनता पार्टी स्वतंत्र गटनोंदणी करणार असल्याचं कळतं आहे। महानगरपालिकेचा जे आकडे असतात किंवा जे ज्या हिशोबाने सदस्य नेमतात त्या हिशोबाने आज ते आकडेवारी आम्ही करत होतो आणि त्या अनुसारच एक गट किंवा दोन गट करण्याचा एक चर्चा चालू होती। अजून तो निर्णय झालेला नाही आहे, पण नक्कीच तो एक थोड्या वेळात तोही निर्णय होईल आणि तो माध्यमांसमोर ठेवला जाईल। दुसरीकडे या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जी स्वतंत्र लढलेली होती त्यांनी देखील आता शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं कळतं आहे। त्यामुळे एकूणच महायुती जशी आम्हाला केंद्रात पाहायला मिळत आहे, राज्यात आहे, आणि तोच फॉर्म्युला आता पालिकेत देखील राबवायला पाहायला मिळणार आहे का? बघा, महायुती सर्वकडे आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, तर महानगरपालिकेत झालं तर त्याच्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही आहे। पण नक्कीच आले तर खूपच चांगलं होईल आणि महायुतीचं चित्र हे तिन्ही इकडे दिसलं जाईल की आम्ही सगळे एकजूट आहोत। ते आज गटनोंदणीनंतर महापौर आणि स्थायी समिती यांच्या नेमकं पद स्थापना कधी करणार आहात किंवा ते नेमकी घोषणा कधी होणार आहे? जसं मी सांगितलं, पक्ष नेतृत्व ठरवेल, पक्ष नेतृत्व आदेश देईल की काय कसं करायचं आहे, त्या आधारे तशा बैठका होतील अजून, आणि त्यानुसारच पुढचं जे काही आहे ते ठरवलं जाईल। आज फक्त गटनोंदणी होणार आहे? आज फक्त गटनोंदणी होणार आहे। त्याच्यानंतर आपण जे काही ठरवू, जे कुठली पदं आहेत, कशी आहेत, त्याची महानगरपालिकेतर्फे कशी निवडणुका लागल्या जातील महापौरांच्या, मग इतर समित्यांच्या, त्या आधारे दोन्ही पक्षाचे नेतृत्व ठरवतील आणि त्यानुसार आपण करू। शिवसेनेचा योग्य तो मान सन्मान हा भारतीय जनता पार्टीकडनं राखला जाईल असा विश्वास आहे तुम्हाला? ते ठेवत आले आहेत आणि पुढेही ठेवतील, ही आमची सगळ्यांची आशा आणि अपेक्षा आहे। नक्कीच आपल्या सोबत होते अमय घोलेजी, आणि ते आता थोड्याच वेळात शिवसेनेचे सर्वच नगरसेवक हे या ठिकाणी एकत्र जमण्यास सुरुवात झालेली आहे आणि पुढची नेमकी पक्षाची दिशा कशी असणार आहे, इतर जे महापौर असतील, स्थायी समित्या असतील, यांच्यामधल्या निवडणुका कशा होणार आहेत याचं तर स्पष्टीकरण दिलंच आहे। मात्र दुसरीकडे आज नोंदणी ही आता एकत्र होते की स्वतंत्र होते हे पाहणं महत्त्वाचं राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल वारगेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।